ठाणे स्टेशनवर तुफान गर्दी। दिवा स्टेशनवर पाय ठेवायला जागाही नाही। कल्याण स्टेशनवरही प्रचंड कोंडी। डोंबिवलीतही प्रवाशांचा खोळंबा। मुंबईत पहिला जोरदार पाऊस झाला आणि मुंबईच्या लाईफलाईनचे 3:13 वाजले। अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचलं, परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली। सकाळी सकाळी कामांसाठी बाहेर पडलेल्या लोकांना 3-4 तास एकाच ठिकाणी थांबून राहावं लागलं। पावसाळ्यापूर्वी जी देखभालीची कामं करायला हवी होती ती कदाचित केली नसतील, त्याच्यामुळे हा सर्व प्रवाशांना आज समस्यांना सामोरे जावं लागेल। अजूनही गाड्या आहेत, खूप लेट आहे, सगळं फास्ट आहे। आम्हाला विटीला जायचंय, ऑफिसला जायचंय, सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे। मेगा ब्लॉक देतात, आम्ही हर वीक मेगा ब्लॉक देतो त्यांना, ते पण प्रॉपरली काम नाही होतं। रेल्वे काय काम करते ते माहीतच नाही पडत आम्हाला तर। पारसिक बोगद्याजवळ दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली। मग खबरदारी म्हणून सीएसटी कडे जाणाऱ्या जलद मार्गावरच्या सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या। परिणामी धीम्या मार्गावरच्या वाहतुकीवर ताण आला। पण जे काय झालं होतं त्यामुळे बितरली होती माणसं। एवढा उद्रेक झाला होता लोकांचा की असं वाटलं की पुन्हा ती गेल्या वर्षी 2 जानेवारी जी घटना झाली होती सेम टू सेम होईल असंच वाटलं होतं। वरतून घोषणाबाजी काहीच केली जात नाही की कशामुळे काय होतंय काय नाही, पुढे कसं जावं तोही मार्ग नसतो इकडून जाण्यासाठी। कारण की दिवा बरोबर खाडीच्या मधोमध्ये तर जाणं कसं जाताना हा एकमेव मार्ग म्हणजे आमच्यासाठी ट्रेनचाच असतो। या गोंधळात दिवा स्थानकात तासभर लोकल आलीच नाही, त्यामुळे स्टेशनवर तुफान गर्दी झाली। पाय ठेवायला सुद्धा जागा उरली नाही। मग संतप्त झालेल्या प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून रेल रोको आंदोलन केलं। अजून तर पहिलाच पाऊस आहे आणि प्रॉब्लेम सुरू झालेत। पहिल्याच पावसात एवढा प्रॉब्लेम, आम्हाला महिलांना घरचं काम करून बाहेर पडायचं असतं आणि ऑफिसला पण आमचे लेट मार्क लागतात, तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे आमचा। नेहमी नाव कोणाचं येतं, प्रवाशांचं नाव येते। प्रवाशी मैदान उतरला, प्रवासी भांडणं करतात। प्रवासी जर डोंबिवलीवरून ट्रेन भरून येते, मग सीएसटीला जाणारे माणसं एकतरी पाण्याचा प्रॉब्लेम, लाईटीचा प्रॉब्लेम, वेळेचा भान असल्या कारण त्यांना वेळेवरती कामाला जायला लागते। मग ट्रेन जर भरून आल्या कारणाने मग ते चढू शकत नाही। जोरदार पावसामुळे पारसिक बोगद्याजवळ दरड ढासळली, त्यामुळे दरड हटवण्यासाठी रेल्वेनं 2.5 तासांचा ब्लॉक घेतला। या काळात ठाणे ते कल्याण दरम्यानची जलद वाहतूक पूर्णपणे बंद होती। ठाणे ते डोंबिवली दरम्यानची फास्ट ट्रॅकवरची जी वाहतूक आहे ती पूर्णतः ठप्प करण्यात आलेली आहे, जी पारसिक बोगद्याच्याद्वारे जाते आणि स्लो ट्रॅकवरच्या गाड्या या सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत। मात्र एकंदरीतच या बोगद्याची परिस्थिती बघितली तर अत्यंत धोकादायक, म्हणजे तुम्ही प्रवास सुद्धा इथून जीव मुठीत घेऊनच केला पाहिजे अशी परिस्थिती इथे आहे। कारण आजूबाजूला कुठेही आपल्याला संरक्षक जाळी असल्याचं चित्र दिसत नाही। खरं तर दरड हटवण्याचं काम पावसाळ्यापूर्वीच करणं अपेक्षित होतं, मात्र ते झालं नाही। आता तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचं काम सुरू झालंय, त्यामुळे लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। नगर आहे तिथे रस्ता खचल्यामुळे ती वाहतूक कोलमडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपण सकाळपासून इथे महापालिकेचे आणि रेल्वेचे अधिकारी सगळं ठाण मांडलेलं आहे। जमीन खचली आहे तो भाग आपण काढून घेतोय आणि एका सुरक्षित ह्याच्या वेळेला आपण लेवलला आणून तो ठेवतोय। पावसाळ्यात लोकलचा खोळंबा होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी 2 महिन्यांपूर्वी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि पहिल्या पावसात मुंबईकरांची त्रिधा तिरपीट उडाली। अजून संपूर्ण पावसाळा जायचा आहे, त्यामुळे पहिल्या पावसातनं रेल्वे तरी धडा घेणार का, की मुंबईकरांना प्रभूंच्या हवाली सोडणार, हा प्रश्नच आहे। सुहास रळेकर आणि मनश्री पाठकसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।